हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर DF ब्लॉक एलिमेंट स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर 14 आणि आजचा आपला टॉपिक आहे मॅग्नेटिक मोमेंट और मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ अ डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंटच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे की मोस्ट ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट इन देअर कंपाउंड, most of the transition metal ion in their compound contain unpaired electron in n-1 d orbital. As they possess unpaired electron in n-1 d orbital, these transition metal ion or their compound, when placed in magnetic field, they get attracted in magnetic field, and that's why they are called as paramagnetic. What they are called as paramagnetic. काय वाक्य लक्ष द्या. जास्तीत जास्त ट्रान्झिशन मेटल आयन इन देअर कंपाऊंड यांच्याकडे n-1 d ऑर्बिटलमध्ये काय असतो, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आणि याचा बेनिफिट असा होतो की हे जे कंपाऊंड्स आहे हे जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो तेव्हा ते मॅग्नेटिक फील्डमध्ये अट्रॅक्ट होतात आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये अट्रॅक्ट होण्याच्या या प्रॉपर्टीला आपण म्हणत असतो पॅरामॅग्नेटिझम. म्हणजेच हे जे कंपाऊंड्स आहेत, हे जे ट्रान्झिशन मेटल आयन्स आहे ज्यांच्याकडे n-1 d ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, हे पॅरामॅग्नेटिक आहे. मीन्स दे गेट अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड. बरं, याचं वैशिष्ट्य असं आहे की जसं जसं n-1 d ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते फ्रॉम 1 to 5, ते जे पॅरामॅग्नेटिक नेचर आहे ते सुद्धा इन्क्रीज झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन n-1 d ऑर्बिटलमध्ये असेल तर त्याचं पॅरामॅग्नेटिक नेचर आणि दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1 d ऑर्बिटल असेल त्याचं पॅरामॅग्नेटिक नेचर. तर कोणाचं पॅरामॅग्नेटिक नेचर जास्त असेल तर ज्याच्याकडे n-1 d ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त आहे. म्हणजे दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असताना असणारं पॅरामॅग्नेटिक नेचर हे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतानाच्या पॅरामॅग्नेटिक नेचरपेक्षा जास्त असणार आहे. मग मॅक्झिमम पॅरामॅग्नेटिक नेचर केव्हा असेल, जेव्हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन n-1 d ऑर्बिटलमध्ये किती असतील, 5 असतील. 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1 d ऑर्बिटलमध्ये असताना पॅरामॅग्नेटिक नेचर हे सर्वात जास्त असल्याचं आपल्याला लक्षामध्ये येणार आहे. पण काही असे ट्रान्झिशन मेटल आयन्स आहे की ज्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही आहे. दे कंटेन ऑल द पेअर इलेक्ट्रॉन इन n-1 d ऑर्बिटल. मग ज्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही, ज्यांच्याकडे ऑल पेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1 d ऑर्बिटल आहे, अशा कंपाऊंडला जर का मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर दे गेट रिपेल इन मॅग्नेटिक फील्ड अँड सच सबस्टन्सेस आर कॉल्ड एज डायमॅग्नेटिक. त्यांना काय म्हटलं जातं, डायमॅग्नेटिक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ झिंकचे जे कंपाऊंड्स आहेत Zn2+ आयन n-1 d ऑर्बिटलमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 0 आहे, तर त्याचे कंपाऊंड्स हे काय असतील, डायमॅग्नेटिक असतील. दॅट इज दे गेट रिपेल इन मॅग्नेटिक फील्ड. काही असे ट्रान्झिशन मेटल आयन्स आहे, फॉर एक्झाम्पल आयर्नचा, कोबाल्टचा, निकेलचा, यांचे जे मेटल आयन्स आहे, these metal ions get attracted in magnetic field आणि एवढंच नाही तर they get permanent magnetic properties. Such substances are called as ferromagnetic substance. आता तुम्ही म्हणाल हे पण अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड आहे, हे पण अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड आहे, तर दोघांमध्ये फरक काय आहे. तर या ठिकाणी दे गेट अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड अँड दे पॉसेस मॅग्नेटिक प्रॉपर्टी टिल दे आर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड. जोपर्यंत ते मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेले आहे तोपर्यंत या पदार्थांकडे मॅग्नेटिझम असेल. पण ज्या वेळेला त्यांना आपण त्या मॅग्नेटिक फील्डमधनं बाहेर काढून घेऊ तेव्हा त्यांचा मॅग्नेटिझम जे आहे हे नाहीसं झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. परंतु हे जे सबस्टन्सेस आहे यांना तुम्ही जर का मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर दे पॉसेस मॅग्नेटिक प्रॉपर्टी अँड दॅट मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज परमनंट even after the removal from the magnetic field. This is the difference between paramagnetic and ferromagnetic. Diamagnetic तर सरळ आहे, they get repel in magnetic field.
पण पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक बोथ ऑफ देम गेट अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड, बोथ ऑफ देम गेट्स मॅग्नेटिझम. पण याचं मॅग्नेटिझम तोपर्यंतच टिकून राहील जोपर्यंत तो मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे. याचं मॅग्नेटिझम मात्र तेव्हा सुद्धा असेल जेव्हा तुम्ही त्याला मॅग्नेटिक फील्डमधनं बाहेर काढून घेतलं तरी सुद्धा. आणि म्हणून फेरोमॅग्नेटिक करता मी ब्रॅकेटमध्ये एक वाक्य वापरलं आहे बघा, की स्पेशल प्रॉपर्टी ऑफ परमनंट मॅग्नेटिक प्रॉपर्टी. स्पेशल प्रॉपर्टी आहे की ज्यांच्याकडे परमनंट मॅग्नेटिक प्रॉपर्टी डेव्हलप झाल्याचं दिसून येतं. एक उदाहरण आहे आपल्याकडे अल्निको अलॉय. अल्निको नावावरूनच लक्षात येतं, ज्यात ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट पण आहे आणि आयर्न पण आहे ॲक्च्युली काही प्रमाणात. जरी नावात आयर्न नसला तरी आयर्नसुद्धा त्यामध्ये आहे. अल्निकोमध्ये 12% ॲल्युमिनियम, 20% निकेल, 50% कोबाल्ट आणि उरलेला आयर्न आहे. हा जो अल्निको अलॉय आहे हा फेरोमॅग्नेटिक आहे. म्हणजे याला मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं की याला मॅग्नेटिझम मिळतं आणि मॅग्नेटिक फील्डमधनं बाहेर काढल्यावर सुद्धा त्याचं मॅग्नेटिझम टिकून राहतं. म्हणजे परमनंट मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्याला मिळाल्याचं दिसून येतं. मग त्याला कोणत्या कॅटेगरीत टाकणार तुम्ही? फेरोमॅग्नेटिकमध्ये टाकणार. म्हणजे बघा n-1d मध्ये ऑल द पेअर्ड इलेक्ट्रॉन असले तर डायमॅग्नेटिक रिपेल इन मॅग्नेटिक फील्ड. n-1d ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असले अँड दे गेट अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड असेल तर दोन प्रकार होऊ शकतात. एक प्रकार पॅरामॅग्नेटिक, एक प्रकार फेरोमॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय? तर अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड, गेट मॅग्नेटिझम टिल दे आर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड. फेरोमॅग्नेटिझम म्हणजे काय? तर अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड, गेट मॅग्नेटिझम अँड दे बिहेव ॲज अ मॅग्नेट इव्हन आफ्टर द रिमूव्हल फ्रॉम द मॅग्नेटिक फील्ड. परमनंट मॅग्नेटिक प्रॉपर्टी जिथे मिळत असेल ते फेरोमॅग्नेटिक आहे आणि फेरोमॅग्नेटिझम या तिघांकडे आहे. 3D सिरीजमध्ये तिघांकडे फेरोमॅग्नेटिझम आहे. FeCON आहे, लक्षात ठेवा. बाकीच्यांकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असलं की ते पॅरामॅग्नेटिक नेचर असल्याचं तुम्हाला दिसेल. ठीक आहे की नाही? आता ही जी मॅग्नेटिक प्रॉपर्टी डेव्हलप होते आहे म्हणून आपण सांगतोय, तर ही मॅग्नेटिक प्रॉपर्टी एक्सप्लेन करण्यासाठी एका टर्मिनॉलॉजीचा उपयोग केला जातो. ती टर्मिनॉलॉजी आहे मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक प्रॉपर्टी कॅन बी एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक मोमेंट and this magnetic moment is expressed in terms of a unit that is Bohr magneton, that is BM. बघा, ती जी तुमची मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे ती स्पष्ट करण्यासाठी आपण कोणाची मदत घेणार आहे? मॅग्नेटिक मोमेंट. आणि हे मॅग्नेटिक मोमेंट कशामध्ये एक्सप्रेस केल्या जाणार आहे? बोहर मॅग्नेटॉन, दॅट इज BM. 1 BM इज इक्वल टू EH अपॉन 4πmc. व्हॉट इज E? इलेक्ट्रॉनिक चार्ज, इलेक्ट्रॉनवर असलेला चार्ज. व्हॉट इज H? प्लँक्स कॉन्स्टंट, फिजिक्समध्ये शिकता तुम्ही. नंतर M, मास ऑफ इलेक्ट्रॉन अँड C इज द वेलॉसिटी ऑफ लाईट. यावरून तुम्ही बोहर मॅग्नेटॉनची किंमत ही काढू शकता. आणि बोहर मॅग्नेटॉनच्या माध्यमातून आपण काय एक्सप्लेन करू शकतो? तर मॅग्नेटिक मोमेंट. आणि मॅग्नेटिक मोमेंटवरनं तुम्ही काय लक्षामध्ये घेऊ शकता? मॅग्नेटिक प्रॉपर्टी. बघा, या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार बोहर मॅग्नेटॉन. बोहर मॅग्नेटॉन म्हणजेच काय स्पष्ट करताय तुम्ही? मॅग्नेटिक मोमेंट. आणि मॅग्नेटिक मोमेंट तुम्ही स्पष्ट करताय म्हणजेच तुम्ही एक्सप्लेन करताय मॅग्नेटिक प्रॉपर्टी. जेवढी मॅग्नेटिक मोमेंट जास्त, जेवढी मॅग्नेटिक मोमेंट इन बोहर मॅग्नेटॉन जास्त असेल तेवढीच मॅग्नेटिक प्रॉपर्टी जास्त असेल. ग्रेटर इज द मॅग्नेटिक मोमेंट, नॅचरली ग्रेटर विल बी द मॅग्नेटिक प्रॉपर्टी. अजून काही मुद्दे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे. आता जी मॅग्नेटिक मोमेंट आहे ती मॅग्नेटिक मोमेंट जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर कशी कॅल्क्युलेट करणार? नेट मॅग्नेटिक मोमेंट इज ॲक्च्युअली द सम ऑफ द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजे ज्या ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे त्या ऑर्बिटलमुळे सुद्धा मॅग्नेटिक मोमेंट मिळत असते. ॲज वेल ॲज बिकॉज ऑफ द स्पिन मॅग्नेटिक मोमेंट विच इज ड्यू टू द अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे नेट मॅग्नेटिक मोमेंट ही दोघांची बेरीज आहे. एक आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि दुसरं आहे स्पिन मॅग्नेटिक मोमेंट, जी त्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच्या स्पिनमुळे मिळत असते. परंतु काय आहे की जरी या दोघांची बेरीज म्हणजे नेट मॅग्नेटिक मोमेंट असली तरीसुद्धा ही जी ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे इट इज सप्रेस्ड, इट इज मेड निग्लिजिबल बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ऑफ अदर ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल सराउंडिंग टू दॅट मेटल आयन. ऐका, त्या मेटल आयनची जी नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे ही या दोघांची बेरीज आहे मान्य. परंतु ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज सप्रेस्ड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ऑफ अदर ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल अराउंडिंग टू मेटल आयन.
म्हणजे याचा अर्थ काय, याची किंमत जवळपास दुर्लक्षित आहे, निग्लिजिबल आहे. मग याची किंमत जर का निग्लिजिबल आहे म्हणजेच काय, तर नेट मॅग्नेटिक मोमेंट ओनली डिपेंड्स अपॉन द स्पिन मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ईच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट. नेट मॅग्नेटिक मोमेंट अल्टिमेटली फक्त स्पिन मॅग्नेटिक मोमेंटवरतीच डिपेंड आहे. आणि त्यामुळे इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट that is mu effective is given by the formula under root of n in bracket n plus 2 bm, where n means number of unpaired electron and bm means Bohr magneton. म्हणजे जर का तुम्हाला एखाद्या मेटल आयनची नेट मॅग्नेटिक मोमेंट काढायची असेल, म्हणजेच इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट काढायची असेल, तर तुम्ही या फॉर्म्युलाचा उपयोग करा. आणि नेट मॅग्नेटिक मोमेंट ही फक्त स्पिन मॅग्नेटिक मोमेंटवरतीच अवलंबून आहे, हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. म्हणून या फॉर्म्युलाला स्पिन ओनली फॉर्म्युला असं म्हणतात. कोणता फॉर्म्युला? स्पिन ओनली फॉर्म्युला, की ज्यामध्ये इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट काढताना फक्त स्पिनचाच विचार झालेला आहे, म्हणून याला स्पिन ओनली फॉर्म्युला असं म्हटलं जातं. मग अकॉर्डिंग टू स्पिन ओनली फॉर्म्युला, इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू म्यू इफेक्टिव्ह इज इक्वल टू अंडर रूट ऑफ n इन ब्रॅकेट n प्लस 2 bm, where n is number of unpaired electron, bm means Bohr magneton. बरोबर आहे. आणि म्यू म्हणजेच मॅग्नेटिक मोमेंट, म्यू इफेक्टिव्ह म्हणजे इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट असं आपण या ठिकाणी सांगतो आहोत. आता पुन्हा एकदा लक्ष द्या, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आपण एक्सप्लेन करतोय. यामध्ये एखाद्या मेटल आयनची जी नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे, ही नेट मॅग्नेटिक मोमेंट ॲक्च्युअली डिपेंड असते त्याच्या ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटवरती आणि स्पिन मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू एव्हरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन इट. या दोघांची बेरीज म्हणजे नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे. पण मुद्दा काय आला, ही जी ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे, इट गेट सप्रेस, इट गेट नलिफाईड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ऑफ अदर ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल सराउंडिंग टू दॅट मेटल आयन. म्हणजे हे कॅन्सल आउट, जवळपास निग्लिजिबल, जवळपास झिरो आहे. म्हणजेच नेट मॅग्नेटिक मोमेंट कोणावर डिपेंड आहे, मग स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही जी नेट इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट आहे, ही काढण्यासाठी एक फॉर्म्युला वापरला जातो, म्यू इफेक्टिव्ह इज इक्वल टू अंडर रूट ऑफ n इन ब्रॅकेट n प्लस 2, वेअर n मीन्स नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आणि या फॉर्म्युल्याच्या मदतीने मॅग्नेटिक मोमेंट काढताना फक्त स्पिन मॅग्नेटिक मोमेंटचाच विचार केलेला आहे, म्हणून याला स्पिन ओनली फॉर्म्युला असं म्हटलं जातं. एक उदाहरण सध्या आपण इथे घेतलंय बघा. काय आहे? कॅल्क्युलेट द स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ Mn2 प्लस आयन. Mn2 प्लस आयनची स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट या फॉर्म्युल्याच्या मदतीने काढायचं आहे. कसं काढणार? पहिले Mnचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ॲरेगॉन 18 3d5 4s2. Mn2 प्लसचं 2 इलेक्ट्रॉन उडवा, म्हणजे Mn2 प्लस येईल ॲरेगॉन 18 3d5 4s0. 3d5 म्हणजे 3d मध्ये 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. मग 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, याचा अर्थ 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन टाका फॉर्म्युल्यामध्ये. म्यू इफेक्टिव्ह इज इक्वल टू अंडर रूट ऑफ n इन ब्रॅकेट n प्लस 2 अंडर रूट ऑफ 5 इन ब्रॅकेट 5 प्लस 2 5 इंटू 7, 5 प्लस 2 7 झाले, अंडर रूट ऑफ 35 म्हणजे 5.9 बोअर मॅग्नेटॉन. ही हायेस्ट इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट आहे. म्हणजे याचा अर्थ Mn2 प्लसकडे मॅक्झिमम पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर असलं पाहिजे. Mn2 प्लसकडे काय असेल? मॅक्झिमम पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर. एक गोष्ट लक्ष द्या, 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असले की बोअर मॅग्नेटॉन किती आलेली आहे? 5.9. हे सोडवत नाही बसायचं, डायरेक्ट उत्तर त्याच्यामध्ये लिहायचं. आपल्या डोक्यातच पाहिजे त्या गोष्टी, कारण MCQ मध्ये विचारल्या जाऊ शकतं. Mn2 प्लसची मॅग्नेटिक मोमेंट किती आहे, तर काय सोडवत थोडी बसणार आहे, एवढा वेळ नाही आपल्याकडे. Mn2 प्लस म्हटल्याबरोबर 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हटल्याबरोबर मॅग्नेटिक मोमेंट किती येते? 5.9 बोअर मॅग्नेटॉन. अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. फॉर Fe3 प्लस आयन, कोणता आयन घेतला? Fe3 प्लस आयन. आता Fe26 ॲरेगॉन 18 3d6 4s2. आता Fe3 प्लस म्हणजे 3 इलेक्ट्रॉन काढायचे, यातले 2 यातला 1 म्हणजे 3d5 राहिला, म्हणजे 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. आत्ताच आपण बघितलं होतं शेवटचं उदाहरण. 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असले की म्यू इफेक्टिव्ह अंडर रूट ऑफ n इन ब्रॅकेट n प्लस 2 अंडर रूट ऑफ 5 इन ब्रॅकेट 5 प्लस 2 म्हणजे 5 इंटू 7 अंडर रूट ऑफ 35 आणि अंडर रूट ऑफ 35 आहे 5.9 bm बोअर मॅग्नेटॉन. Fe2 प्लस आयन आपण घेतला. आता Feचा आत्ताच दिला आपण Fe26 ॲरेगॉन 18 3d6 4s2. Fe2 प्लस म्हणजे 2च इलेक्ट्रॉन काढायचे. मग 2 इलेक्ट्रॉन काढले म्हणजे Fe2 प्लसचं काय येईल?
Fe2 प्लस अरेगॉन 18 3d6 4s0 डी मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. पहिले प्रत्येकाला एक एक द्या. 1 2 3 4 5 एक उरला, हा पेअरिंग झाला. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती उरलेले आहेत? 4. मग 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. टाका फॉर्म्युल्यामध्ये, सोडवा. म्यू इफेक्टिव्ह तुम्हाला 4.9 BM आल्याचं दिसून येईल. आता CO2 प्लस करता कोबाल्ट 27चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं 3d7 4s2. CO2 प्लस म्हणजे 2 इलेक्ट्रॉन गेले, म्हणजे 3d7 राहिला. आता 7 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे? डी ऑर्बिटल्समध्ये 5 डी ऑर्बिटल्स असतात. पहिले प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन मिळतो. 1 2 3 4 5 अजून 2 उरले, 6 आणि 7. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? 3. आणि 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन करता म्यू इफेक्टिव्ह आलेला आहे 3.87 BM. त्याच्यानंतर उदाहरण दिलंय V3 प्लस आयन व्हॅनेडियम 23 3d3 4s2. म्हणजे 18 2 20 आणि 3 23. V3 प्लस यातले 2 यातला 1 म्हणजे 3d2 राहिला. म्हणजे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. टाका फॉर्म्युल्यामध्ये √8 म्हणजे 2.82 BM आल्याचं तुम्हाला दिसून येईल. हे तुम्ही लिहून बघा एकदा लिहिलं की डोक्यात बसणार तुमच्या. त्याच्यानंतर Ti3 प्लस आयन, हे Tiचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. Ti3 प्लस यातला 2 यातला 1 इलेक्ट्रॉन काढायचा आहे. म्हणजे 3d1 राहिला. म्हणजे 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. आणि 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजेच म्यू इफेक्टिव्ह √3 येईल. √3 म्हणजे 1.73 BM आल्याचं आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर Zn2 प्लस करता Znचा आहे 3d10 4s2. Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन गेले 3d10 10. प्रत्येकाला एक एक मिळेल. पहिले 1 2 3 4 5, मग 6 7 8 9 10 म्हणजे सगळेच पेअर झाले. म्हणजे 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. म्यू इफेक्टिव्ह 0 आल्याचं दिसेल. समराईज 4 डोक्यात ठेवा MCQ करता. जर का 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असले तर म्यू इफेक्टिव्ह 5.9 BM आहे. 4 असले तर 4.9 BM आहे. 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असले 3.87 BM आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन सांगतोय N-1D मधले इलेक्ट्रॉन नाही, N-1D मधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ही गोष्ट महत्वाची आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असले तर 2.82. 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला तर 1.73 आणि 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला तर म्यू इफेक्टिव्ह आहे 0. ऑल धिस इज अबाउट द मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ अ डी ब्लॉक एलिमेंट. हे प्रॉब्लेम्स जे आहे याच्यामध्ये तुम्हाला MCQ विचारला जातो. एकदा लिहून बघितले आणि या व्हॅल्यू पाठ करला की तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहणार. थँक्यू.